वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरबर्डी टीमकडनं आम्हाला पाहायला मिळालं आहे. व्ही फॅक्टर ज्यांचा मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे ती मात्र धाव फलकामध्ये अभिषेक गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. हो वेगवान बॉल आउट साइड ऑप्शन थोडासा बाहेर ठेवला पडल्यानंतर बॉल अगदी जर पाहिलं तर स्लाइडली बाहेर निघालाय. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. बरोबर तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटक या ठिकाणी समाप्त करायचे आहेत. पहिला बॉल जर पाहिला तर बरोबर 2:36 मिनिटांना डिलिव्हर्ड झाला आणि त्याच्यानंतर मात्र या मॅचला सुरुवात झाली. हो यावेळी ड्राईव्ह केला बरोबर पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की साहेब आपण या मुख्य मंचावरती यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत. कारण की जाजावली वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरबर्डी टीमचं नाव येतं त्यावेळी खऱ्या अर्थानं जयजी डायरे साहेब यांचं नाव सर्वप्रथम या टीमच्या समोर येतं. कारण की ज्यांच्या माध्यमातून हा संघ ओळखला जातो आणि ज्यांनी पुरस्कृत केलेले नवीन जर्सी घालून हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यांना विनंती आहे की आपण मंचकावरती या. त्यांचे साथीला त्यांचे समर्थक त्यांना देखील विनंती असेल. हो आणखी एक चांगला बॉल यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे. डायरेक्टची संधी आणि इथून मात्र फलंदाज पोहोचतात. बॅक टू बॅक ज्यावेळी डॉट बॉल आले तो प्रेशर झाला होता. यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. बॉल पुढे निघाला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ती सिंगल धाव फलकामध्ये ॲड होती आणि धावफलक आता इथून जाऊन पोहोचला ते मात्र 6 धावा. वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरबर्डीचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टीम खऱ्या अर्थानं ओळखली जाते ते जयजी डायरे साहेब आपण पाहताय मुख्य मंचावरती उपस्थित आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. व यावेळी देखील ऑन साईडला टर्न केला. मिडॉनला फिल्डर आहेत. धाव फक्त सिंगलच इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगल पेक्षा जास्त काहीच नाही. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते आहे ती मात्र 7. इकॉनॉमिकल षटक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं ते गोलंदाज अभिषेक या गोलंदाजाचे काय गोलंदाजी केली आहे. एका ओव्हरमध्ये अवघ्या 7च धावा दिल्या. त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं एसटी रक्षकाकडून झालेली चुकी आणि त्याच्यामध्ये आलेली ती बाईकची 1 धाव आणि त्या 6 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज अभिषेकनं. चांगली मॅच सेकंड राऊंडची मॅच जिंकेल तो खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषक 2026 दुसऱ्या रात्रीतील अगदी दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये तो प्रवेश करणारा हा दुसरा संघ पाहायला मिळेल. कोणता संघ मात्र तो पुढे निघेल जी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची क्वार्टर फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र चालू असलेली मॅच चालू असलेला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये दोनही टीम अगदी क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. दोनही टीम जर पाहिलं गेलं तर मात्र आपापल्या विभागामध्ये आपलं नाव लौकिक करून या खलापूर विभागामध्ये आणि डीपी रोडच्या मैदानावरती राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषकामध्ये अगदी आपला जो खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. व ऑन साईडला खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. विघ्नेचा फटका फसला. फिल्डर स्वतः गोलंदाज आले. उलटा पावलानं पकडली एक कॅच. कमालीचा झेल पाहायला मिळतोय. एफर्ट दाखवत असताना पाठीमागे फिरले आणि मात्र झेलला या ठिकाणी कॅरी केलं. पहिला आदर मिळतोय बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरबर्डी टीमला. विघ्नेश बाद.
विकेट अगदी आपण पाहताय विघ्नेशला मात्र परतावं लागतंय आणि आता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला ऑन स्ट्राईक त्याला तुम्ही पाहता सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती 7 धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते अगदी सेकंड डाऊनची मॅच वेगवान प्रचंड वेगानं आणि अगदी वेगावरती स्वार होत असताना बरोबर व्हाईट लाईनला पकडून मात्र गोलंदाजी परंतु आता पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहता आता चेक करतील हा डिसिजन डॉट बॉल ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल कारण की दोन्ही यांना ते कव्हरच होत नाहीये जर एकीकडून जर पाहिलं तर मात्र अंपायर्स आहेत आणि दुसरीकडनं जर पाहिलं तर एसटी रक्षक आहेत त्याच्यामुळे ते कव्हर होत नाहीये तर ऑनफिल्ड डिसिजन तो फाईट आणि रिव्ह्यू देखील आता मात्र आणखीन एक वेगवान यॉर्करच पाहायला मिळाला काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आकाश पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्यानं फेकलेत ते मात्र फलंदाज सागरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं एक वेगळी प्लॅनिंग केली परंतु ती प्लॅनिंग आता फसते की काय कारण की याच स्क्वॉडमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे यावेळी स्केअर केला मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत गुड फिल्डिंग पाहायला मिळते परंतु हिट झालीच नाही कारण की बॅकअपच नव्हतं आणि तिथून जर पाहिलं तर मात्र सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 8 वरती 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते वैष्णवी कन्स्ट्रक्शन नंतर बरीटी टीम एक विकेट आली आहे 8 धावा धावफलकामध्ये विजय आणि त्याच्या साथीला सागर आपल्याला इथून आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात मालदेव 3 वरून आलेला संघ जय हनुमान मालदेव आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्जत विभागामधील हा संघ दोघांमधले चाललेलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस विजयसाठी आमंत्रणच दिलंय बॉलला सरळ पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून देखना हा युट्स हँडसम षटकार की ऑनफिल्ड डिसिजन दिला आपण ओके बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतलाय तो अगोदरचा रिव्ह्यू होता तो आपण ऑनफिल्डचा डिसिजन दिला त्याच्यामुळे तो रिव्ह्यू आपण रिटर्न केला आता मात्र त्यांना पुन्हा रिव्ह्यूची त्या ठिकाणी उपलब्धी आहे
इट्स अ नो बॉल. बरोबर 3 कॅमेरामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि तिन्ही अँगलनं बाला सरांनी चेक केलं आणि त्याच्यानंतर मात्र योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला. हा नो बॉल आला. 9+6 म्हणजे 7 धावा या धावफलकामध्ये ऍड होतील आणि 7 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला. ते अगदी आपण पाहतोय 15 वरती. ऍक्शन रिप्ले केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा फोर्स केला. फ्रीचा बॉल डीप मध्ये चालला. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. विजयच्या बॅटमधून आली ती सिंगल अगदी आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 16 वरती. याच खऱ्या अर्थानं फटक्यासाठी तो प्रयत्न चालू होता वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरबडी टीमचा. तो मोठा फटका आला, तो मोमेंटम मिळाला. खऱ्या अर्थानं धाबा होतच नव्हत्या. जिथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती जय हनुमान मालदेव टीमची, तिथे मात्र एक खराब बॉल आला गोलंदाज आकाशकडून. त्याच्यामध्ये षटकार आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल. चला टाइम करू नका. जेवढा वेळ आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला देतो तेवढाच वेळ तुमच्यासाठी देखील. मग तुम्ही देखील टीम मिटिंग करूच नका, कारण की आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला 15 मिनिटं दिलेत, त्यांच्यासाठी टायमिंग लावला. मग आता तुमच्यासाठी देखील तो टायमिंग लावावा लागेल. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल षटकातील फटका सागरचा. 440 ओव्हरचा झटका दिला. आपला डगआउटला खऱ्या अर्थानं इथे त्याने संबोधित केलाय आणि डगआउटला खऱ्या अर्थानं त्याने खुश केला. त्याच्या वरून मात्र हा षटकार ठोकला. षटकार आल्यानंतर धावसंख्या 22. स्कोरिंग देखील करतात. आता डीजे ऑपरेटिंग देखील करतात. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. पाहिजे तिथे म्हणजे जिथे कमी तिथे आपल्याला दीप जाधव पाहायला मिळतात आणि लाखो मैत्रिणींच्या दिलावरती राज्य करणारं एकमेव दीप जाधव. धावसंख्या 22. ओव्हर क्रमांक 2 समाप्त झालाय. जय हनुमान मालदेव टीम पहिल्या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी झाली होती. आकाशला देखील 3 बॉल अप्रतिम फेकले होते, परंतु एक खराब बॉल. आणि 22 सर नेहमी आपण पाहतो जोपर्यंत समोरची टीम चुकी करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो मोमेंटम अगदी मिळतच नाही आणि तो मोमेंटम मिळाला. इथे विजय स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सीमा पार. लॉंगॉनला विजयचा तडाखा. याच फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे. ठोकला षटकार. मालदेव टीमसाठी एक त्यांच्या बाजूने चालू होतं, परंतु एक खराब बॉल आला, त्याच्यावरती षटकार आला आणि तिथून मात्र पूर्णपणे चित्र पलटलंय. नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेट म्हटल्यानंतर सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आणि आता मात्र या मॅच मध्ये तो रंग बदलताना पाहायला मिळतोय. जे जिथे अगदी 9 बॉल मध्ये पुन्हा एकदा उडाला बॉल. लंडन सीमा पार. लंगासन हायस्ट विजयचा बॅक टू बॅक दुसरा बॉल, दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहताय 34. तुषार सर खऱ्या अर्थानं आपण पाहताय
वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर पाहिलं या मुख्य व्यासपीठावरती जे डायरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात या टीमला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. पहिल्या 10 बॉलमध्ये अगदी शांतता होती, जे डगआउटमध्ये देखील आणि जे डायरे देखील आपण पाहताय पूर्णपणे शांत होते, परंतु त्यांना देखील माहिती होतं जोपर्यंत विजय मैदानाच्या आतमध्ये चित्र बदलू शकतं ते चित्र बदलवलंय त्यानं. 34 धावा धाव फलकात. ऑन साईडला मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर आले, डाऊन द बॉल पकडली कॅच, महत्वाची विकेट. विजयला परतावं लागतंय, या मॅचची गोल्डन विकेट आली आहे. विजय बाद